वाचू शुभवर्तमान अध्याय 3 वचन 17. मी वाचतो, सुराने लक्ष द्या. आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्या विषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी परमप्रधान परमेश्वर साक्ष देत आहे. तो म्हणत आहे की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी म्हणजे येशूविषयी मी संतुष्ट आहे. ही घटना फार प्रख्यात आहे. येशू ख्रिस्ताने जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्याद्वारे जेव्हा बाप्तिस्मा घेतला आणि कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा त्याच्यावरती येऊन राहिला, तेव्हा बायबल सांगतं की आकाशातून वाणी झाली आणि ती वाणी अशी होती की हा माझा पुत्र, परमेश्वर म्हणतोय हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, खूप आवडणारा आहे आणि ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे, फार आनंदी आहे, फार प्रसन्न आहे. आणि अशीच एक घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्याच बाबतीत परमप्रधान परमेश्वराने दुसऱ्यांदा साक्ष दिली. जेव्हा येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थना करायला गेला होता, तेव्हा त्याचे सोबतचे 3 शिष्य पेत्र, याकोब आणि योहान हे सुद्धा तिथे होते. येशू प्रार्थना करत असताना एकाएकी येशू ख्रिस्ताचं रूप पालटलं आणि स्वर्गातून मोशे आणि एलिया येशू ख्रिस्ताबरोबर बोलत असताना येशूच्या शिष्यांनी ते पाहिलं. एक अद्भुत असं दृश्य त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आणि मग हा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हा 3 शिष्यांपैकी एक शिष्य पेत्र येशूकडे धावत जातो आणि येशूला म्हणतो की पहा, तुम्ही इकडेच राहाल हे तुमच्यासाठी पण चांगलं आहे, आमच्यासाठी पण चांगलं आहे. म्हणून मी 3 मंडप बांधतो, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी. तेव्हा बायबल सांगतं की त्याच वेळेला मेघाने त्यांना व्यापून टाकलं आणि मेघाने म्हणजे ढगाने त्यांना व्यापून टाकलं आणि ढगातून वाणी झाली की हा माझा पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. हा माझा पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचं तुम्ही ऐका. 2 वेळा अशी भविष्यवाणी, 2 वेळा अशी साक्ष येशू ख्रिस्ताच्या संबंधी आपल्याला ऐकायला मिळाली. पहिली जे आज आपण वचन वाचलं आणि आज आपण जे शिकत आहोत की परमेश्वर आपल्या पुत्राविषयी साक्ष देतो आहे. येशूविषयी तो साक्ष देतो आहे कारण येशूचं जीवन त्याला आवडणारं आहे, येशूचं वागणं त्याला आवडणारं आहे. आणि म्हणून परमप्रधान परमेश्वर, यहोवा परमेश्वर आपल्या मुलाविषयी लोकांच्या समोर साक्ष देतो आहे की हा माझा पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट, हा मला परमप्रिय आहे आणि ह्याच्याविषयी मी संतुष्ट म्हणजे आनंदी आहे, प्रसन्न वाटतंय त्याला. परमेश्वर आजही आपल्या लोकांसाठी अशी साक्ष देतो. आजही हे फक्त येशूपुरतं मर्यादित नव्हे. ज्याचं जीवन, ज्याचं वागणं, ज्याचं बोलणं, ज्याचं उठणं बसणं देवाला आवडतं, त्या माणसाविषयी देव आज पण साक्ष देतो, त्या माणसाविषयी देव आज पण बोलतो. नुसतं त्यावेळेपुरती नव्हतं. येशूच्या बाबतीत जे झालं हे ठळक रीतीने बायबलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, अशासाठी की परमेश्वर माणसाची प्रशंसा पण करतो. मुळात माणूस तेवढ्या पात्रतेचा नव्हे, परंतु एक विश्वासणारा माणूस आपल्या विश्वासाच्या प्रवासामध्ये असताना असं काहीतरी करतो की देव त्याची प्रशंसा करतो, असं काहीतरी वागतो, असं काहीतरी तो जगतो की देवाला ते फार आवडणारं असतं आणि देव त्याची प्रशंसा करतो, त्या माणसाची देव साक्ष देतो. ही स्वतःमध्ये फार अद्भुत आणि महत्त्वपूर्ण घटना आहे की एका माणसाविषयी देव साक्ष देतो. विचार करा, ज्याच्याविषयी देव साक्ष देतो आहे त्या माणसाचा दबदबा स्वर्गाच्या राज्यात किती असेल. ज्याच्याविषयी देव बोलतो आहे त्या माणसाची स्वर्गाच्या राज्यामध्ये चलती किती असेल. फार मोठा महत्त्वपूर्ण माणूस आहे तो. ह्या जगात त्याची ओळख पाळख जास्त असेल नसेल मला माहीत नाही, ह्या जगात त्याला मान सन्मान असेल नसेल मला माहीत नाही, परंतु तुमचं वागणं जर देवाला पटलं तर तुमचा दबदबा स्वर्गाच्या राज्यामध्ये म्हणजे त्याच्या नागरिक तत्वामध्ये येतो. फार महत्त्वपूर्ण घटना आहे ही. येशू ख्रिस्ताच्या संबंधी जर परमेश्वर साक्ष देते की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. का बरं? कारण येशू ख्रिस्ताचं जीवन तसं होतं.
येशू पूर्णपणे देव होता आणि येशू पूर्णपणे मानव रूपात सुद्धा होता. आणि मानव रूपात असताना सुद्धा त्यांनी आध्यात्मिक पातळीवरती त्यांनी विश्वासाची परिसीमा ओलांडली नाही, देवाच्या वचनांची परिसीमा त्यांनी ओलांडली नाही, वरन त्यांनी परमेश्वराच्या इच्छेला, परमेश्वराच्या योजनेला आणि परमेश्वराच्या शब्दांना सगळ्यात पहिलं स्थान दिलं. देवाला आवडेल असं जीवन त्याचं होतं, इथपर्यंत की एक वेळ अशी येते की येशू आपल्या शिष्यांना सांगतो की बघा, मला धरून दिलं जाईल, मला धरतील लोक, आणि शास्त्रलेखांमध्ये उल्लेख आहे की मेंढपाळाला धरण्यात येईल आणि मेंढरांची दानादान होईल, मेंढरं सोडून जातील, तुम्ही मला सोडून जाल, परंतु ज्याने मला पाठवले तो मला सोडणार नाही. येशू ख्रिस्ताच्या तोंडातले शब्द आहेत हे. तुम्ही मला सोडून जाल, परंतु ज्याने मला पाठवले तो मला सोडून देणार नाही, कारण त्याला जे आवडते ते मी सर्वदा करीतो. तो स्वतः सांगतोय, देव मला सोडत नाही अशासाठी, कारण त्याला जे आवडते ते मी करतो. देव माझ्यावरती प्रेम करतो अशासाठी, कारण त्याला जे आवडते ते मी करतो. देव माझ्याविषयी साक्ष देतो अशासाठी, कारण त्याला जे आवडते मी करतो. आपल्याला जसं येशू ख्रिस्ताने परमेश्वराला आवडेल असं जीवन त्याने या पृथ्वीवरती जगला, आणि म्हणूनच त्याला परमेश्वराविषयी इतकी खात्री होती, देवाविषयी त्याला एवढी गॅरंटी होती, देवाविषयी त्याला एवढी शाश्वती होती की मी जे बोलतोय ते देव करणार म्हणजे करणार, हे त्याला खात्रीशीर होतं. म्हणून एकदा बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे लाजराला जेव्हा उठवायचं होतं, लाजर हा 4 दिवस मरून झालेला होता, कबरेमध्ये ठेवण्यात आलं होतं, लोकांची गर्दी त्याच्या कबरेच्या बाहेर होती, येशू ख्रिस्तसुद्धा त्या कबरेच्या बाहेर होता. येशू म्हणाला, धोंड काढा, कबरेवरची धोंड काढा, आणि लोक धोंड काढत असतात त्याच वेळेला येशू ख्रिस्त प्रार्थना करतोय, धन्यवाद देतोय, हे बापा तू माझं नेहमी म्हणजे सर्वदा ऐकतोस म्हणून मी तुझे आभार मानतो. येशूची प्रार्थना बघा कशी आहे. तू म्हणतोय, हे बापा तू सर्वदा माझे ऐकतोस म्हणून मी तुझे आभार मानतो, आणि आताही तू माझं ऐकणार आहे म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि ही प्रार्थना मी अशासाठी करतोय कारण बाकीची जी लोक उभी आहेत, ज्यांना माझ्यावर विश्वास नाही आहे, त्यांना कळावं की तू मला पाठवलेलं आहेस म्हणून. आणि मग धोंड सरण्यात येते आणि येशू ख्रिस्त म्हणतो, लाजरा बाहेर ये. 4 दिवस मरून पडले लाजर जशाचा तसा बाहेर येतो, अगदी जिवंत होऊन तो लोकांच्या समोर प्रगट असतो. तेव्हा जी लोक विरोध करणारी असतात त्यातली बहुतेकांश लोक लाजराच्या बाबतीत घडलेला चमत्कार बघून येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात. येशू ख्रिस्ताची प्रार्थना किती साधी, सोपी आणि सरळ आहे अशासाठी, कारण त्याचं आणि देवाचं नातं फार घनिष्ठ आहे, त्याचा आणि देवाचे संबंध फार चांगले आहेत, आणि म्हणूनच त्याला पूर्ण खात्री आहे की तो माझं नेहमी ऐकतो, कारण त्याला माहिती आहे, येशू ख्रिस्ताला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे, कारण त्याला जे आवडतं ते मी करतो. जेव्हा आपण देवाला आवडतो असं करतो तेव्हा देव आपल्याविषयी साक्ष देतो. जेव्हा त्याला आवडतं असं आपण करतो तेव्हा देवाला आपल्याविषयी आनंद असतो. जेव्हा देवाला आवडेल असं आपण जेव्हा जगतो तेव्हा आपल्या प्रार्थनेला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्राधान्य असतं. इतर लोकांची प्रार्थना वेगळी, आणि तुम्ही एक माणूस जे तुमचं जीवन देवाला आवडणारं असेल, तुमची प्रार्थना वेगळी. बायबलमध्ये सुंदर घटना आहे. येशू ख्रिस्त भर जनसमुदायाच्या मधोमध उभा होता. फार मोठी गर्दी होती, विश्वासणाऱ्यांची गर्दी, ज्यांना बरं व्हायचं होतं, ज्यांना येशूला स्पर्श करायचा होता किंवा येशूला आपलं दुःख सांगायचं होतं, येशूकडून प्रार्थना करून घ्यायची होती, अशा लोकांची फार मोठी गर्दी होती. हजारोंचा जनसमुदाय तिकडे उसळलेला होता. मधोमध येशू ख्रिस्त होता, आणि त्याच वेळेला तिकडे एक स्त्री येते जिला 12 वर्षापासून रक्तस्रावाचा त्रास असतो. 12 वर्षाच्या रक्तस्रावाच्या त्रासाने ती पिडलेली आहे, रंजली गांजलेली आहे. वेळ खर्च केला, पैसा खर्च केला, काही फरक पडला नाही, उलट पक्षी तिचा त्रास अधिकच बळावला गेला. येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी ऐकून येशूची भेट घेण्यासाठी ती तिकडे निघते, आणि पाहते तर काय, येशू ख्रिस्त जनसमुदायाच्या मध्ये उभा आहे. ती गर्दी जगातल्या लोकांची गर्दी नव्हती, ती विश्वासणाऱ्यांची गर्दी होती. तुम्ही कोण आहात? विश्वासणारे आहात. त्याचप्रमाणे तिकडे विश्वासणारी लोक गर्दी झालेली, येशूचं ऐकण्यासाठी, येशूला काहीतरी सांगण्यासाठी, येशूच्या द्वारे बरं होण्यासाठी लोकांची गर्दी तिकडे झाली होती. त्या गर्दीच्या बाजूला ही एक स्त्री होती. हिला रक्तस्रावाचा त्रास होता, भयानक त्रास, ज्याच्यामुळे तिला कमजोरी होती, अशक्तपणा होता, आणि तिने पाहिलं की एवढी मोठी गर्दी, नंबर माझा कधी लागणार, म्हणून ती अंतःकरणात विश्वास बाळगते की मी येशूच्या कपड्याला स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन. हा तिचा पूर्ण ठाम विश्वास, आणि त्या विश्वासाला घेऊन ती त्या गर्दीत शिरते, थेट गर्दीमध्ये, आणि गर्दीत कसत वसत करून येशूपर्यंत पोचते. येशूच्या कपड्याचा एक छोटासा धागा
एक छोटासा गोंड तिच्या हाताला लागतो. ज्या वेळेला हाताला लागतो त्याच वेळेला ती 12 वर्षाच्या त्रासातून पूर्णपणे बरी मोकळी होते. आणि मग येशू विचारतो, मला कोणी स्पर्श केला? विचार करा, हजारो लोकांच्या गर्दीमध्ये येशू ख्रिस्ताने त्या एकट्या बाईचा स्पर्श ओळखला. हजारो विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्ताने त्या एकट्या बाईच्या प्रार्थनेला पहिलं प्राधान्य दिलं. म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? येशूच्या शिष्यांचं डोकं काही चालेना. त्यांना वाटतं येशू असा कसा बोलतो? एवढे लोकांची गर्दी, एवढे लोक त्याच्यावरती पडतायत, किती लोक त्याला धक्काबुक्की होते आहे आणि असा विचारतो मला कोणी स्पर्श केला, आता सांगायचं काय? परंतु येशूला साध्या स्पर्शाविषयी बोलायचं नव्हतं. एवढ्या गर्दीतली लोक त्याला जी स्पर्श करत होती त्या स्पर्शाचं येशूला बोलायचं नव्हतं. त्या गर्दीमध्ये येऊन जिने आपला विश्वास पूर्णपणे जिवंत असा परमेश्वरासमोर सादर करून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जिने आजारमुक्ती मिळवली, येशू ख्रिस्ताच्या मागे येऊन तिने स्पर्श केला आणि येशूच्या आतून सामर्थ्य निघालं. येशू स्वतः म्हणतो की माझ्या हातून सामर्थ्य निघालं असं मला जाणवलं. तर विचार करा, एवढ्या लोकांमध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताने तिचा स्पर्श ओळखला. एवढ्या लोकांमध्ये सुद्धा तिला मिळालेली आजारमुक्ती येशू ख्रिस्ताने ओळखली. आणि ही साक्ष लपून जाऊ नये म्हणून येशू ख्रिस्ताने प्रश्न विचारला की मला कोणी स्पर्श केला? जर येशू ख्रिस्त बोललाच नसता ती बरी झाली असती आणि तशीच मागे निघून गेली असती. परंतु येशूला लोकांसमोर ही साक्ष आणायची होती म्हणून येशू मुद्दामून प्रश्न विचारतो, मला कोणी स्पर्श केला? एवढ्या लोकांच्या भर गर्दीमध्ये येशू ख्रिस्ताने त्या एकट्या बाईचा स्पर्श ओळखला. कसा काय? कारण तिचं वागणं, तिचा विश्वासाला सादर करणं काहीतरी वेगळं होतं. गर्दीच्या व्यतिरिक्त तिने काहीतरी केलं. आपल्याला गर्दी होण्यासाठी नव्हे निवडलेलं आहे. गर्दीतून पण तुमचा विश्वास, तुमच्या प्रार्थना, तुमचं वागणं चार चौघांमध्ये असं उठून दिसावं की स्वर्गाच्या राज्यातून थेट परमेश्वर तुमची साक्ष देईल आणि तुमच्याविषयी गौरव करेल. आणि ही गोष्ट आपल्याला फार समजण्यासारखी आहे. कित्येक लोकांच्या गर्दीमध्ये येशू ख्रिस्त ओळखतोय. फार महत्त्वाची गोष्ट आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला तुम्हाला देवाची सेवा, मग तुमचं वागणं कसं आहे? तुमचं वागणं देवाला पटणारं आहे का? तुमचं जगणं देवाला पटणारं आहे का? तुमचं बोलणं देवाला पटणारं आहे का? जेव्हा तुमचं वागणं, चालणं, बोलणं, उठणं, बसणं एवढं सगळं मायने आहे, जेव्हा ते देवाला पटतं, देव आपसूक साक्ष देतो. त्याला कुठल्या इन्व्हिटेशन कार्डची गरज नाही आहे. त्याला कुठल्या मला तुम्ही सांगा, तुमच्या बायबलमध्ये लिहिलं आहे का येशू ख्रिस्ताला जेव्हा लाजराला उठवायचं होतं, केवढी मोठी गोष्ट ती. ताप काढायचा नव्हता, सर्दी थंडी ताप खोकला काढायचा नव्हता, 4 दिवस मरून पडलेल्या माणसाला उठवायचं होतं. तर तुमच्या बायबलमध्ये असं लिहिलं आहे का की येशू ख्रिस्त तिकडे गुडघे टेकला आणि 2 तास प्रार्थना केली आणि मग जाऊन तो उठला आणि मग त्याने आज्ञा दिली आणि मग तो बाहेर आला? असं आहे का? नाही. 1 मिनिटाचीच प्रार्थना, 1 मिनिट पण जास्त सांगतोय मी. तुटपुंजा शब्दांमध्येची प्रार्थना, कारण त्या प्रार्थनेमध्ये फार प्रबळ होती. त्या प्रार्थनेला एक अर्थ होता, कारण ती प्रार्थना त्याने केली होती ज्याचं जीवन देवाला आवडणार आहे. म्हणजे जेव्हा आपलं जीवन देवाला आवडणार असतं आपण देवाचे लाडके बनतो. हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा तुमचं वागणं कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे, तुमचं उठणं बसणं कसं आहे, तुम्ही जेव्हा सेवा करता ती सेवा कशी असते, प्रार्थना सभेमध्ये येऊन भाग घेतात ते कसं असतं, वैयक्तिक जीवनात वैयक्तिकरित्या जेव्हा प्रार्थना करायची असते तेव्हा तुम्ही कसे वागता, सगळ्या गोष्टी पॉईंट आऊट होतात. देव सगळं बघतो. तुमचं उठण्या बसण्यापासून बोलण्या चालण्यापासून सगळं तो बघतो. तुमचं वागणं देवाला पटलं पाहिजे. तुम्ही इथे आहात, तुम्ही हात जोडलेले दिसताय, तुम्ही डुलताना दिसताय, मला चांगलं वाटेल, आमचे काम करणाऱ्या भावा बहिणींना चांगलं वाटेल, ते देवाला पण चांगलं वाटलं पाहिजे. नाहीतर मग देवाला तर सगळंच माहिती असतं. इकडे येऊन तुम्ही एकदम नम्रतेचा पुतळा बनत असाल आणि घरी जर वेळेवर जेवण झालं नाही तर भांडायला उठत असाल, शेजारचीनी तुमच्या बाजूला कचरा टाकला तर भांडायला उठत असाल, भावाने तुमची इस्टेट लुबाडली असेल तर भांडायला उठत असाल, आणि इकडे येऊन तुम्ही हालेलुया करत असाल, देव हसेल. देव साक्ष नाही देणार, देव हसणार. मला हा काय माणूस आहे, घरामध्ये असं विचित्र वागतो, आणि इकडे आल्यावर कोण बोलणार नाही की घरामध्ये हा असा वागतो म्हणून लक्षात घ्या, आपलं वागणं, चालणं, उठणं, बसणं सगळं देवाला आवडणारं असलं पाहिजे. आपण विश्वासणारे या नात्याने आपल्या जीवनाकडे, वैयक्तिक जीवनाकडे पाहणं सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचं आहे. बायबलमध्ये एक घटना लिहिलेली आहे, फार सुंदर साक्ष आहे ती कनानी स्त्रीविषयी. बायबल सांगतं की ही कनानी स्त्री परराष्ट्रीय स्त्री असते. परराष्ट्रीय म्हणजे जिला मोशेचं नियमशास्त्र माहिती नाही आहे, व्यवस्था माहिती नाही आहे, देवाचं सामर्थ्य काय, देव काम काय, योजना काय 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 माहिती नाही, कारण ती इस्रायली नाही आहे. इस्रायली लोकांसाठीच देव उपलब्ध होता आणि इस्रायल लोकांसाठी मोशेचं नियमशास्त्र होतं, देवाचं सामर्थ्य काय सगळं काही त्यांना माहिती होतं. आणि एक अशा प्रांतातून आलेली स्त्री, कनानी स्त्री, जिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता, अशुद्ध आत्मा.
आणि या अशुद्ध आत्म्याच्या त्रासाने ती फार जर्जर झाली होती, पिडलेली होती तिची मुलगी. आणि तिला येशूविषयी कळतं की येशू नावाचा माणूस जो आहे तो लोकांना बरं करतो म्हणून. आणि ही कनानी स्त्री, हिला काय माहितीच नाही मोशे कोण आणि अब्राम कोण, देवाचं सामर्थ्य काय, नियमशास्त्र काय, वचनं काय, योजना काय, काय नाही माहिती. तिला फक्त एवढं माहिती येशू नावाचा माणूस बरा करतो. येशू नावाच्या माणसाकडे ती ताकद, ती कुवत, ती सामर्थ्य आहे, तो देवापासून आलेला आहे. आणि ही थेट येशूकडे जाते आणि येशूला सांगते, माझ्यावर, माझ्या मुलीवर दया करा, माझ्या मुलीला बरं करा, दया करा. येशू ख्रिस्त तिला सांगतो की बघ, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अजून कोणाकडे पाठवलेलं नाही आहे. येशू तिला देवाची योजना सांगतो. जोपर्यंत येशू ख्रिस्त मानव रूपात आहे आणि क्रुसावरती मरत नाही आहे तोपर्यंत तो इस्रायलपुरती मर्यादित आहे. परंतु जेव्हा तो क्रुसावर मरेल तेव्हा समस्त जगासाठी तो उपलब्ध होईल. आणि आता ही जेव्हा येशूकडे आली आहे, येशू क्रुसावर अजून मेला नाही आहे, म्हणून येशू तिला योजना सांगतो की बघ, अजून मी क्रुसावर मेलेलो नाही आहे, म्हणून तोपर्यंत मी इस्रायलसाठी मर्यादित आहे, म्हणून आत्ता तुझी वेळ आलेली नाही आहे. तिला काही कळत नाही, ती कारण ती ती कनानी स्त्री होती, तिला समजत नाही. आणि मग येशू ख्रिस्त पुढे होतो, ही अजूनच मोठ्याने हाक मारते, जोरजोरात हाक मारते ती. येशूच्या शिष्यांना पण वाटतं केवढी ओरडते, प्रभूजी हिला घालवून द्या, हे बघा ही किती ओरडते आहे. तेव्हा येशू थांबतो आणि तिला समजेल आणि उमजेल या भाषेमध्ये तिला सांगतो. काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका, लिहिलेलं आहे. येशू म्हणाला की घरच्या मुलांना द्यायची भाकर घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. कडक शब्दामध्ये येशू ख्रिस्त तिला सांगतो, कडक शब्दात, की घरच्या मुलांना द्यायची जी भाकर आहे, ज्या भाकरींवरती, ज्या चपात्यांवरती घरच्या मुलांचा अधिकार आहे, ते कुत्र्यांना घालणं हे काय कॉमन सेन्स नाही आहे. एवढा कडक शब्द वापरलेला असताना सुद्धा ती बिथरत नाही, ती असं बोलत नाही काय तुला सांगायचं, माझी मुलगी एवढी आजारी आहे आणि तू इकडे काय सांगत बसलाय रे, भाकर आणि कुत्रा आणि मालक ने हे नेते, तुला काय दयामाया आहे की नाही, असं ना तसं ना, हे ना ते ना, अशी बडबडत बसली नाही. आजचा कोण माणूस असताना लिहून घ्या तुम्ही, बडबडलाच असता तो. पण ती नाही बडबडली, कारण तिला माहिती होतं की जे काय होणार ते ह्याच्याकडूनच होणार, ह्याला सोडून आता काय पर्याय नाही आहे, ह्याला डावलून आता काय पर्याय नाही आहे, जे काय होईल ते हाच करेल. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्ताने कडक शब्दामध्ये सांगितलं की बघ, घरच्या मुलांना द्यायची भाकरी घरच्या कुत्र्यांना घालणं ठीक नव्हे, तेव्हा तिचं उत्तर आहे का, ती म्हणते बरोबर बोललात. येशूला काय सांगते ती, बरोबर बोललात. तरीही घरचा धनी जेव्हा खायला बसतो मेजावरती, डायनिंग टेबलवरती जेव्हा खायला बसतो आणि खाता खाता जर चपातीचा तुकडा खाली पडला आणि तो कुत्रा खायला आला तर मालक त्याला हाकलून देत नाही. मग जर मालक हाकलून देत नाही तर त्या अधिकाराखाली माझ्या मुलीला बरं करा. तेव्हा येशू म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझे म्हणणे पडले, जा तुझी मुलगी बरी झाली आहे. आणि ती मुलगी बरी होते. तिचं बोलणं काय झालं, येशू काय म्हणतो, बाई तुझे म्हणणे पटले. आपलं बोलणं पण देवाला पटणारं असायला पाहिजे, नाहीतर इथे तुम्ही हालेलुया होसाना कराल, इथे तुम्ही क्षमा करतो असं कराल, क्षमा मागतो असं कराल, आणि तिकडे कोणी धक्काबुक्की झाली आणि डायरेक्ट शिवीच दिली तुम्ही, बस विषय संपला तिकडेच. मग हे जीवन देवाला आवडणार असेल का? नाही. विचार करा, कठीण शब्दामध्ये सांगितलेलं असताना सुद्धा ती बाई बिथरली नाही. ती असं म्हणाली नाही, काय सांगायचं तुला, दयामाया आहे की नाही, इकडे मी एवढा आली विश्वासाने, माझी मुलगी तिकडे अशी पिडायली आहे, तू कुठलं गणित सांगतोय, कुठलं फिलॉसॉफी, कुठलं तत्वज्ञान सांगत बसलायस, इकडे मुलीला बरं कर, विषय संपव, चल. परंतु असं नाही केलं तिने येशू ख्रिस्ताच्या कुठल्याच शब्दाला, येशू ख्रिस्ताच्या कुठल्याच वाक्याला, इतकंच काय, येशू ख्रिस्ताच्या द्वारे असलेल्या कुठल्याच योजनेला तिने रद्द केलं नाही, तिने ते स्वीकारलं. असं असायला पाहिजे. आपलं जीवन सदैव परमेश्वराच्या गोष्टींना स्वीकारणारं असलं पाहिजे. मग ते कृतींच्या माध्यमातून असेल, आपल्या नुसत्या एका शब्दाच्या द्वारे. विचार करा, एक परमेश्वर जो मानव रूपामध्ये आला आहे आणि एका माणसाला सांगतंय तुझं म्हणणं पटलं. मला ही स्वतःमध्ये काहीतरी आगळं वेगळंच वाटतंय की परमेश्वर एका माणसाला सांगतो तुझं म्हणणं पटलं. विचार करा, जेव्हा तुमचा विश्वास तुम्ही देवाला आवडेल अशा पद्धतीने दाखवता, तेव्हा जग एकीकडे आणि तुम्ही देवासाठी एकीकडे आहात. एक वेळ असं होतं, येशू ख्रिस्त त्या गर्दीमध्ये असतो, तीच गर्दी ज्या गर्दीमध्ये ती रक्तस्रावी स्त्री येऊन बरी झाली होती, तेव्हाचीच ती घटना आहे. त्या गर्दीमध्ये येशू ख्रिस्त असतो आणि मग बायबलमध्ये लिहिलेलं आहे, याईर नावाचा माणूस तिकडे येतो. ह्याची 12 वर्षाची मुलगी मरायला टेकलेली असते, शेवटच्या घटका ती मोजत असते. आणि हा याईर नावाचा माणूस जो अधिपती होता, सभास्थानातला चांगला एक सरदार होता, तो येशूकडे येतो त्या गर्दीमध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या पाया पडतो. एवढ्या लोकांच्या गर्दीमध्ये तो आपला जो पद आहे, त्याचं जे पद होतं
त्याचं जी कामगिरी होती त्याचं तो म्हणजे मोठीगिरी नाही समजत, तो देवासमोर नतमस्तक होतो, गुडघे टेकतो आणि येशूला सांगतो की प्रभूजी, माझी मुलगी 12 वर्षांची आहे, ती मराव्यास टेकली आहे, आपण या, तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. तुम्हाला माहिती आहे पुढेच असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त उठतो आणि त्याचे शिष्य आणि येशू त्या एका माणसाच्या मागे जातो त्याच्या घरी जायला. गर्दी त्याच्या समोर आहे, गर्दीमध्ये कितीतरी विश्वासणारी लोक आहेत, परंतु त्या विश्वासणाऱ्यांच्या गर्दीला सोडून येशू ख्रिस्त त्या याईर नावाच्या माणसाच्या मागे जातो. ही बायबलमधली एकमेव अशी घटना आहे जी स्वतःमध्ये फार विचित्र घटना आहे. कारण बायबलमध्ये जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की येशूच्या मागे लोक चाललेली आहेत, येशूच्या मागे घोळका चाललेला आहे. परंतु ही घटना अशी आहे की येशू एका माणसाच्या मागे चाललेला आहे, ते पण त्याने सांगितलं म्हणून. आणि त्याची प्रार्थना बघा किती सुंदर आहे. प्रार्थनेमध्ये शंका नाही आहे, प्रार्थनेमध्ये भित्रेपणा नाही आहे, प्रार्थनेमध्ये संकोच नाही आहे, थेट प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? माझी मुलगी मराव्यास टेकली आहे, आपण या, तिच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. त्याला पक्की खात्री आहे की येशू माझ्या मुलीला बरं करू शकतो. एकदा का येशूचा हात माझ्या मुलीच्या डोक्यावर आला ती बरी होणार, हा त्याला पक्का विश्वास आहे. त्याने नम्रता दाखवली, त्याने देवावरचा विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला बघून जीवनाचा परमेश्वर त्याच्या मागे गेला, गर्दीला सोडून. लक्षात घ्या, जेव्हा आपलं वागणं, बोलणं, चालणं, उठणं, बसणं जेव्हा देवाला पटतं तेव्हा जग एकीकडे, विश्वासणाऱ्यांची गर्दी पण एकीकडे आणि तुम्ही एकीकडे. कारण तुम्ही देवाच्या आवडत्या लोकांमधल्या लिस्टमध्ये असता. तुम्ही बायबलमध्ये किती विश्वासणारे होऊन गेले, परंतु सगळ्याच विश्वासणाऱ्यांविषयी बायबल नाही सांगत. त्याच विश्वासणाऱ्यांविषयी बायबल सांगतं ज्याच्याविषयी देवाने साक्ष दिलेली आहे, देवाला ज्यांचं जीवन आवडलेलं आहे त्याच लोकांविषयी बायबल साक्ष देतं. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन अशा पद्धतीने करता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रार्थना सभेमध्ये भाग घेता, कशा पद्धतीने भाग घेता ते पण देव बघतो. तुम्ही पुढे बसलाय म्हणून देव बघेल आणि मागे बसलं तर देव बघणार नाही असं नाही आहे. तुम्ही कसं करताय, जर तुम्ही सेवेमध्ये आहात तर तुम्ही तुमची सेवा किती प्रामाणिक करता, किती मन लावून करता ते पण देवाला आवडणार असतं. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, वैयक्तिक प्रार्थना, जेव्हा तुमच्या प्रार्थनेचा घरामध्ये असताना तुमच्या प्रार्थनेची वेळ जेव्हा होते त्यावेळेला तुम्ही काय करता, त्यावेळेला तुम्ही शरीराचा ऐकता की देवाचा ऐकता, पवित्र आत्म्याचा ऐकता, ते फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही शरीराचं ऐकत असाल, जेवण जास्त झालेलं आहे, आज अंग मेहनत पण फार झाली आहे, आज झोपून घेतो, उद्या बघूया प्रार्थनेचं, आणि मग तुम्ही झोपून जाताय, काय वाटतं तुम्हाला हे देवाला आवडणारं जीवन असेल? बायबल वाचण्याच्या टायमाला 4 टाईम तुम्ही जांभ्या घेताय, 2 टाईम डुलक्या मारताय, काय वाटतं तुम्हाला हे देवाला आवडणारं जीवन असेल? तुम्ही पहा, तुम्ही स्वतःला विचारा की माझ्या जीवनामध्ये मी अशा कोणत्या गोष्टी करत आहे ज्या देवाला आवडणाऱ्या आहेत, आणि त्याच्यामुळे देव साक्ष देईल. देव साक्ष देतो हे खरं आहे. जेव्हा देव साक्ष देतो तेव्हा त्याच्या जीवनातली बंधनं देव जेव्हा साक्ष देतो ज्या माणसाविषयी, हा माणूस गौरवात गौरव असतो, ह्याच्या गौरवाला कधी लिमिट नसतो. जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वर सांगत आहे की तुमचं जीवन असं असावं की त्याला आवडणारं. लक्षात घ्या, तुम्ही किती गरीब असा किंवा किती श्रीमंत असा, तुम्ही शिकलेले असात किंवा अडाणी असात, काही असोत, तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, ज्या स्तरावरती आहात, तुम्ही जीवनामध्ये जिथे कुठे आहात तिथून तुम्ही देवाला आवडेल असं काम करू शकता. लक्षात घ्या, बायबलमध्ये सुंदर घटना सांगितली ती अशी, येशू ख्रिस्त मंदिरामध्ये असताना काही लोक तिकडे दान करायला आले होते, दान. आणि तिकडे बरीचशी लोक, व्यापारी वर्ग लोक मोठ्या मोठ्या रकमा दानपात्रामध्ये दान करायला आले आणि दान करून ते निघून होते. त्याच वेळेला तिकडे एक विधवा स्त्री होती जी दान करायला आली होती आणि हिच्याकडे फक्त येऊन जाऊन 2 रुपये होते समजा, आणि तिने दोन्हीच्या 2 रुपये दानपात्रामध्ये दान केले. तेवढ्याच आजूबाजूला कुरकुर सुरू झाली, हे काय केलं हिने, लोकांनी किती दान केलं आणि हिने बघा 2 रुपये दान केले, असं थोडी चालतं, मग ही देवाची चेष्टा आहे, ह्याला दान थोडी म्हणतात, अमकं आणि तमकं काय काय बोलत होते. तेव्हा बायबलमध्ये सांगितलं आहे, जीवनाचा परमेश्वर आपल्या जागेवरती उभा राहून सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो तुमच्यापेक्षा अधिक या विधवा स्त्रीने दान केलेलं आहे. देव तिच्या दानाची प्रशंसा करतो, देव तिने केलेल्या गोष्टींची प्रशंसा करतो. कोणत्या बेसिसवरती, कोणत्या गोष्टीवरती? कारण तिच्याकडे जे होतं ते तिने सर्वचं सर्व देवाच्या कार्यासाठी दान दिलं. तिचं ते प्रेम होतं, ते प्रेम नुसतं प्रेम नव्हे तर त्यागपूर्ण प्रेम. तिचं ते दान जे होतं ते त्यागपूर्ण दान होतं. तिने जर असा विचार केला असता की माझ्याकडे 2 रुपये जाऊ दे, आता पुढच्या टायमाला जेव्हा माझ्याकडे जास्त होईल तेव्हा मी देवाला देईन, किंवा आता माझ्याकडे 2 रुपये आहेत, 1 रुपया मी देवाला देते, 1 रुपया मी माझ्याकडे ठेवते, पुढच्या वेळेला बघून घेऊ. तिने असं काही विचार केला नाही. तिला जे जमलं, तिला जे शक्य होतं ते तिने केलं, आणि जे तिने केलं ते तिने तिच्या जीवनातलं सगळ्यात 100% दिलं, 100% तिने दिलं. काय दिलं की तिची उपजीविका,
जिच्यावरती तिचा खर्च चालणार होता, घर खर्च चालणार होता, उपजीविका होणार होती, ती सर्वीच्या सर्वी रक्कम तिने देवाच्या दानपात्रामध्ये दान केली. ही गोष्ट देवाला आवडणारी होती. म्हणून येशू म्हणाला, पण तुम्ही आपल्या मिळकतीतून दिले, परंतु हिने आपले सर्वस्व दिले. देवाला ही गोष्ट आवडली. म्हणून तुम्ही जे करता, जे काही करत असाल विश्वासाच्या प्रवासात, तुम्ही कोण आहात? विश्वासी आहात. मी कोण आहे? विश्वासी आहे. आपण सगळेच विश्वासाच्या प्रवासात आहोत. हा विश्वासाच्या प्रवासाचा अंतिम टप्पा देवाच्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. परंतु हा विश्वासाचा प्रवास चालत असताना, हा विश्वासाचा प्रवास आपण करत असताना बऱ्याचशा जीवनामध्ये घडामोडी होत असतात. आशीर्वादांचे बरेचशा पैलूंशी आपण रुबरू होत असतो. मग का नाही आपण या पृथ्वीवरती एक चांगला विश्वासदारा म्हणून स्वतःला सादर करावं, जी देवाची इच्छा आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण देवाच्या राज्यातले, देवाच्या बागेतले एक स्वतंत्र झाड आहे, फळझाड. देवाची अशी इच्छा आहे की प्रत्येकाच्या जीवनाच्या झाडाला फळ यायला पाहिजे. मग जर आपल्या जीवनाच्या झाडाला फळ यावं आणि आपण व्यक्तिगत स्वतंत्र असे देवाच्या राज्यातले, बागेतले जर आपण झाड आहोत, तर का नाही आपण थोडी मेहनत अजून घेऊ? का नाही आपण असं काहीतरी करू की जी देवाला आवडेल? विचार करा, ती रक्तस्रावी स्त्री, ज्यांच्याविषयी मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, ती रक्तस्रावी स्त्री असेल किंवा ती विधवा स्त्री जिने दान केलं असेल, किंवा ती कनानी स्त्री जिने कडक शब्द ऐकून सुद्धा येशूच्या गोष्टीला तिने नकार दिला नाही, उलट पक्षी आपल्या बोलण्याने येशू ख्रिस्ताला तिने प्रसन्न केलं, ती असेल. हे सर्वसाधारण लोक होते. तुमच्या आणि माझ्यासारखे सर्वसाधारण लोक होते. ते काहीतरी आकाशातून डायरेक्ट उतरलेली लोक नव्हती. तुमच्यासारखी माझ्यासारखी सर्वसाधारण होती. परंतु त्यांनी देवाच्या प्रत्यर्थ आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता असाधारण कामं केल्यामुळे देवाच्या राज्यामध्ये त्यांना चांगलं स्थान मिळालं. देवाच्या द्वारे त्यांना गौरव मिळाले. देवाच्या द्वारे त्यांच्याविषयीची साक्ष देण्यात आली. त्यांची साक्ष आजपर्यंत आपण वाचत आहोत. म्हणून आपण आपल्या जीवनाचा अभ्यास करावा. विश्वासाच्या प्रवासामध्ये असताना आपल्या जीवनाचा, आपल्या आत्म्याचा, चालण्याचा, बोलण्याचा, उठण्याचा, बसण्याचा, सर्व गोष्टींचा अभ्यास करावा की माझ्या कोणत्या गोष्टीतून देवाला आनंद वाटतो किंवा माझ्या कोणत्या गोष्टीतून देवाला दुःख होतं. ज्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत त्या गोष्टी काढून टाका आणि त्याला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये बदला. म्हणजे जेव्हा तुम्ही आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये बदलता, तेव्हा ह्यांच्या जीवनात, जसं यांनी आपल्या जीवनात स्वर्गाच्या राज्यातून अनुभव घेतले, तसेच अनुभव तुम्ही सुद्धा घ्यावे. म्हणून स्वर्गाच्या राज्यातून आपल्याला या संबंधीची बुद्धी, सहायता, समज मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.